महाराष्ट्र में वाशिम जिले में अगले दिन भारी बारिश से बड़ी संख्या में किसानों ने पदयात्रा में हिस्सा लिया। इसके बाद सतबारा कोरा कोरा यात्रा शुरू हुआ। भारी बारिश में किसानों का मोर्चा बच्चू कडू के नेतृत्व में निकला। किसानों को 7/12 कोरा बनना चाहिए संकल्प के साथ अगले दिन भारी बारिश के बावजूद बच्चू कडू के नेतृत्व में हजारों किसानों ने 7/12 कोरा कोरा यात्रा में भाग लिया। ये यात्रा देश के पहले कृषि मंत्री डॉक्टर पंजाब राव देशमुख की जन्मस्थली पापल जिले से शुरू हुआ। इसके बाद सुबह से ही जारी लगातार बारिश के बावजूद सैकड़ों किसानों ने यात्रा में हिस्सा लिया। सोमवार को सुबह 10 बजे पापला से यात्रा शुरू हुई। ये पदयात्रा उमड़ा बाजार, वलसा, टुपटा काली, गूंज जैसे गांव से होकर गुजरेगी और 14 जुलाई को चिगवाहन से स्वर्गीय साहिबराव करपे से स्मारक स्थल पर एक जनसभा के साथ समाप्त होगा। पदयात्रा में बड़ी संख्या में किसानों ने हिस्सा लिया है। आम्ही गावाचा मुद्दा आहे, कायदा झाला पाहिजे. मला मेंढपाळ बांधवाचा मुद्दा आहे, माझ्या मच्छीमारांचा मुद्दा आहे. सगळ्या जातीचा गरीब गरजू जो महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सगळ्या प्रश्नांचा हा सगळा प्रश्न घेऊन आम्ही 1.5 ते 2 किलोमीटर पायी पडतोय. 10 किलोमीटर प्रवाह विनंती करायला बच्चू कडूच्या राजकारणासोबत जाऊ नका. पण शेतकऱ्याच्या आंदोलनात तुम्ही मात्र सहभागी झाल्याशिवाय हे मताची बेरीज नाही. आशीर्वादासाठी आज 6 महिन्यामध्ये 1200 लोकांनी आत्महत्या केली. 1200 लोक. या आत्महत्येचा राज्य आहे. आणि मग जेवढी गर्दी वाढत जाऊ तेवढं सरकार चालावं. ही आम्हाला जास्त चालवलं आहे. थोडा वेळ का थोडे दिवस का प्रत्येक जण 2-3 दिवस गाडी आले थोडं सोबत चालले क्या लागलं. अरे असा कसा होत नाही. असा कसा होत नाही. म्हणजे किती डाव कर्ज माफी करावं. जेवढे डाव लुटाल तेवढे डाव करावं लागेल. जितने बार लुटाएंगे उतने बार करना पड़ेगा. 7.5 लाख कोटीचं बजेट आहे. 7.5 लाख कोटीचं आमच्या हिश्श्याला 15-20 हजार कोटी येत नाही. मुलगा खाणारे लोक वेगळे आहे. समुद्री नंतर शक्तीपीठ आहे. शक्तीपीठ